नमस्कार, मी श्रद्धा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अग्रेसर असणारे निर्भीड न्यूज चॅनल हिंदू सम्राटमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक बातम्या. हदगाव तालुक्यातील निवघाबा ते कोवळी फाटा रोडलगत उपबांधकाम विभागाच्या वतीने लावण्यात आलेली झाडे पाण्याअभावी वाळू लागल्याने संताप व्यक्त केला जात आहे. वृक्ष लागवडीसाठी लाखो रुपयांचा खर्च दाखवण्यात आला असला तरी प्रत्यक्षात झाडांच्या संगोपनाकडे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत पावसाळ्याच्या सुरुवातीला रस्त्यालगत झाडे लावण्यात आली होती. मात्र कार्यक्रम केवळ फोटोशूट आणि कागदोपत्री पूर्ततेपुरताच मर्यादित राहिल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. झाडांना नियमित पाणी न मिळाल्याने अनेक रोपे वाळून गेली आहेत. या संदर्भात उपबांधकाम विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून शासनाचे नियम धाब्यावर बसून केवळ बिले काढण्यात आली का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. दरम्यान निवघा परिसरात सोलार पॅनल एनर्जीचे काम सुरू असून रोडलगत अतिशय जवळ विद्युत पुरवठ्याचे पोल उभारण्यात आले आहेत. त्यामुळे भविष्यात वाहनधारकांना मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. एखादा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्नही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. हिंदू सम्राट न्यूजसाठी भगवान कदम, हदगाव.